नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दुसरी कोणती चटणी दाखवत आहे। आता खुरसणीची दाखवली आहे, तर खुरसणीच्या नंतर ही जवसची बी दाखवली आहे। दोन चटण्या दाखवल्या, ही तिसरी चटणी तुम्हाला दाखवत आहे। तर मैत्रिणींनो, ही बघा, आपण याची चटणी बघा, ही तिळची चटणी बनवणार आहोत। तर याला खेड्यामध्ये हवरी बोलतात, गावाकडे हवरी बोलतात आणि कोणी याला हवरी बोलता, कोणी याला तीळ बोलता। तर आज आपण ह्या तिळीची चटणी कशी बनवता आणि कशी बनवली जाते मी तुम्हाला दाखवते। तर आता ही तीळ घेतलेले आहे, तर सर्वात प्रथम आपण ही तीळ भाजून घेणार आहोत। तर हे बघा मैत्रिणी, आपण तव्यावर मस्त छान असे तीळ टाकलेले आणि मंद आचरणावर असे भाजते, कारण तीळ जळाल्यानंतर हे करपट लागतात आणि कडसर लागते चटणी। त्याच्यासाठी असे थोडे लाल लालसर, थोडे लय बी नाही, थोडे मध्यम आकाराचे लालसर भाजून घ्यायचे। ते तवा तापल्यानंतर कमी करायचा गॅस आणि मंद आचरणावर भाजायचे, सारखे हलवत राहायचे, ते म्हणजे ते चव बाजूने चांगले भाजले जातात। खरपूस अशी चटणी, तोंडाला चव वाढवणारी आज तिळीची चटणी मी बनवून तुम्हाला दाखवत आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येणार आहे। तर बघा, ह्या अशा चटण्या बनवून तिळीची झाली, खुरसणीची झाली आणि जवसची, अशा चटण्या बनवून आपण बरणीत भरून ठेवायच्या। पावसाळ्यामध्ये अशा कधी बी घाई गडबडीत आपण कधी फिरायला जातो, गावाला कुठे बी जातो, ट्रिपला जातो, त्यावेळेस या चटण्या घेऊन जाता येतात आणि झटपट अशा चटण्या खायला बी खमंग लागतात आणि तोंडाची चव बी वाढतात आणि आरोग्याला खूप चांगल्या असतात। तसंच या तिळीची चटणी आरोग्यासाठी खूप चांगली, डोळ्यासाठी तिळी खूप चांगली, केसांसाठी, आणि हाडं बळकट होतात तिळीमुळे, तिळीच्या तेलाने। तर त्याच्यासाठी ही चटणी अलगद करून खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर ही चटणी मी कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि बरणीत भरून ठेवा, खा। तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपली ही छान अशी तीळ भाजले गेलेले आहे। ही लालसर अशी भाजायची, लय काळी भाजायची नाही, काळी भाजल्याने कडसर ही चटणी लागते। तर आता ही बघा किती छान असे आपण तीळ भाजलेले लाल लाल चटकाचे। तर चला, आता आपण ही तीळ काढून घेणार आहोत। मैत्रिणींनो, छान अशी तीळ आपली भाजले गेलेली आहे। आता आपण ही तीळ दळून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने हे चटणीसाठी लागणारं साहित्य बघा। हे आपण लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, हा लसूण घेतलेला आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे। तर आता लसूण मी निसून घेणार आहोत। तर आता प्रथम काय करणार आहोत मैत्रिणींनो, आपण ह्या लाल मिरच्या अशा भाजून घेणार आहोत गॅसवर, याला डाग पडूपर्यंत। सर्व जेवढं आपण चटणी बनवतो ना, तिळीची, जवची आणि खुरसणीची, त्यांच्यात अशाच मिरच्या भाजून घेतलेल्या आहे। तर अशा मिरच्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या, लालसर, म्हणजे मिरच्या तर लालच आहे पण काळे डाग पडूपर्यंत, थोडे थोडे त्यांना काळसर असे डाग पडले पाहिजे। हे बघा मैत्रिणींनो, आपण लालसर असे छान अशा मिरच्या भाजून घेतलेल्या आहे, काळा डाग पडेपर्यंत लालसर हे छान मिरच्या। आता आपण त्याच्यामध्ये हा लसूण टाकलेला आहे, त्याच्यावर हे चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि आता हे आपण दळून घेणार आहोत। ह्या मिरच्या, लसूण आणि मीठ हे आपण दळून घेणार आहोत आणि तीळ बी दळून घेणार आहोत। आणि ही चटणी कशी बनवते, तोंडाला चव वाढवणारी, तुम्ही बघा, झणझणीत आणि चमचमीत अशी छान अशी चटणी मी तिळाची बनवते, आज तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीचे तुम्ही बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर चला, आता आपण हे दळून घेऊया। तर चला मैत्रिणींनो, अशी खरपूस अशी तीळ आपण भाजलेली आता ती दळून घेतलेली, हे बघा, असं मिडियम साईज दळून घ्यायची छान अशी। तर आता ही आपण तीळ दळलेली आहे एकदम मस्तपैकी अशी, बघा, लय बारीक नाही, हे नाही, एकदम मध्यम। तर अशी तीळ दळून घ्यायची आणि बघा, ही लाल तिखट आपण वाटून घेतलेला आहे, लसूण
आणि मीठ आणि लाल तिखट आणि हे बघा मीठ. तर आता ही चांगली तोंडाला चव वाढवणारी अशी मस्त अशी छान आपण तिळीची चटणी बनवत आहोत. तर आता सर्वात प्रथम आपण तवा ठेवलेला आहे. तव्यावर त्याच्यानंतर आपण ही दळलेली चटणी टाकणार. अशी खरपूस अशी दळायची म्हणजे अशी चांगली तळली. हे बघा अशी त्याचं बी वगैरे सर्व असं भाजलं पाहिजे. हे बघा असं खरपूस असं. आपण पहिली एक भाजून घेतलेल्या आहे मिरच्या, पण त्याच्यामधलं बी कुठे भाजलेलं आहे का नाही, वरचे टलकर भाजलेले असतात. तर मग हे बी सुद्धा असं लालसरत भाजलं पाहिजे. आणि खमंग अशी मस्त तोंडाला चव वाढवणारी आपण आज तिळीची चटणी बनवत आहोत. तर मैत्रिणी पावसाळ्यात अशी बनवून ठेवायची. पावसाळ्यात कधी भाजी नसल्याला तर करून खायला कामं येते अशी चटणी. तर खमंग अशी मस्त छान कुरकुरीत आज आपण तिळीची चटणी बनवत आहे. खाऊन बघा, करून बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता बघा हे छान असं तळले. हे बघा छान अशी चटणी आपण तळली. आता त्याच्यानंतर आपण हे बघा हे जव आपण दळून घेतलेले आहे. आता ही जव टाकणार आहोत. हे जव म्हणते तीळ दळून घेतलेले आहे. आता आपण तीळ टाकणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण थोडं चवीनुसार त्याच्यावर असं मीठ टाकणार आहोत. असं छान अशी आता ही तळून घ्यायची, कारण पहिले बी भाजलेली असती तीळ आणि नंतर बी. आज आपण छान अशी तोंडाला चव वाढवणारी तिळीची चटणी बनवत आहोत. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पाणी बिलकुल नाही टाकायचं बरं का मैत्रिणी. पाणी टाकलं ना तर चटणी कधी बनत नाही, खराब होते. अशी बिना पाण्याची सुक्की अशी तळायची, छान अशी तळायची आणि बरणीत भरून ठेवायची. त्याच्यामध्ये 1 चम्मच ठेवायचा. हवा बी लागू द्यायची. कधी तिचं तोंड ओपन करून ठेवायचं, उघडं करून ठेवायचं, नंतर पॅक करून ठेवायची आणि मग ते करपट होती चटणी. तर अशी मोकळं ठेवायचं तोंड, कधी तिचं उघडून ठेवायची बरणीचं झाकण काढून. हे बघा आरोग्यासाठी खूप चांगली, केस वाढवण्यासाठी ती अशी चटणी बनवून ठेवायची. केस वाढवण्यासाठी हे तीळ खाल्लेली खूप चांगली असते. हाडं बळकट होतात तिळीच्या तेलाने. तर हे बघा ह्या पद्धतीने अशी चटणी तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ती बघा मैत्रिणी आपली तिळीची चटणी तयार झालेली आहे. आता मंद आचरणावर अशी मी भाजते. तेल जास्त पडलं याच्यात थोडं, एकदम छान अशी भाजते. तर आता आपली चटणी ही तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीचे तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा. लाईक करायचं विसरू नका. तिळीची चटणी मैत्रिणींनो छान अशी आपली तिळीची चटणी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा तिळीची चटणी झटपट अशी पावसाळ्यात अशा चटण्या बनवून ठेवायच्या, बरण्यात भरून ठेवायच्या आणि अशी चटणी बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोंडाला चव वाढवणारी तिळीची चटणी पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे मैत्रिणींनो. नमस्ते, जय भीम.